नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. 75 वर्षांपूर्वी ऑपरेशन बायसन या नावाने झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्धाची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही कहाणी किंवा यामागची संपूर्ण कहाणी सविस्तरपणाने आपल्यासमोर उलगडणार आहेत भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद आराधना. सर, 75 वर्षांपूर्वी झालेलं ऑपरेशन बायसन काय आहे? कारण इतिहासात किंवा काळात म्हणजे आतापर्यंत आपण अनेक ऑपरेशन बद्दल माहिती घेतलेली आहे. मात्र हे ऑपरेशन थोडंसं विस्मरणात गेल्यासारखं झालेलं आहे. काय आहे हे ऑपरेशन आणि त्याचं महत्व नेमकं काय होतं? हे प्रेक्षकांना समजावून सांगा. हो, नक्कीच सांगतो. अ, या ऑपरेशनच्या बाबतीत बोलण्याच्या आधी एक लोकांचं लक्ष या गोष्टीकडे मी वेधू इच्छितो, की भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि तेव्हाच पाकिस्तानची पण निर्मिती झाली एक दिवस आधी 14 ऑगस्ट 1947ला. पण त्याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर हे जे संस्थान होतं, त्याच्या राज्यकर्त्यांनी आणि ते हरी सिंग म्हणून जे राजे होते तेव्हाचे जम्मू काश्मीरचे, त्यांनी ठामपणे कुठलाच निर्णय घेतला नव्हता, की ते पाकिस्तानमध्ये शामील होतील का भारताबरोबर ते येतील किंवा भारतात त्यांचा विलय होईल त्या राज्याचा. हे ठरवलं नव्हतं आणि त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती होती जम्मू काश्मीरची. आणि पाकिस्तानचे जे संस्थापक होते मोहम्मद अली जिन्ना, त्यांना काही केल्या काश्मीर व्हॅली, काश्मीरचं खोरं हे पाकिस्तानमध्ये पाहिजे होतं. पाकिस्तानमध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे असं त्यांची अगदी मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी ऑक्टोबर च्या महिन्यात 1947च्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये तिथे गनिमी काव्यानी आणि अ, धोकादायक परिस्थितीमध्ये धोक्याच्या म्हणजे कट कारस्थान करून धोका देऊन भारताला त्यांनी आपलं सैन्य आणि काही अतिरेकी म्हणजे किंवा इर्रेग्युलर फोर्सेस ज्याला म्हणतात त्यांना काश्मीर हस्तगत करण्यासाठी पाठवलं. तर 27 ऑक्टोबर 1947 मध्ये भारताकडनं त्याला एक प्रतिसाद दिला गेला आणि त्याच्या एक दिवस आधी हरी सिंगनी मजबुरीने का होईना, अगदी कंपल्शन म्हणून का होईना, जम्मू काश्मीरचा विलय भारतात होईल आणि जम्मू काश्मीर भारताला संलग्न होईल अशा करारावरती सही केली. पण 1947 27 ऑक्टोबरपासून जेव्हा भारताने श्रीनगरला त्यांच्या हातात पडण्यापासून वाचवलं आणि खूप घमासान युद्ध झालं तिथे, वन सीख बटालियन जेव्हा ती विमानाने तिथे पोहोचली, श्रीनगर एअरपोर्ट वरती कब्जा ठेवला किंवा कंट्रोल ठेवला आणि जेवढे पाकिस्तानचे तिकडचे अतिरेकी आले होते किंवा सैनिक आले होते त्यांना हळू-हळू पाकिस्तान म्हणजे तिकडून आलेले त्या बाजूला त्यांना परत माघार घ्यायला लागली. पण त्या माघारीमध्ये अर्धा जम्मू काश्मीरचा काश्मीर खोऱ्याचा अर्धा भाग पाकिस्तानजवळच राहिला कारण लगेच सीज फायर झालं. पंडित नेहरू जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान होते, ते युनायटेड नेशन्समध्ये गेले आणि तेव्हा सीज फायर ऑर्डर केली गेली. युद्धविराम ची घोषणा झाली आणि जैसे थे जिथे-जिथे भारताचे सैनिक होते किंवा भारताचं सैन्य होतं आणि पाकिस्तानचं सैन्य जिथे होतं, तिथेच ती रेषा आखली गेली. त्याला आज आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणून ओळखतो. पण हे झालं काश्मीरच्या खोऱ्याची गोष्ट. त्याच्यानंतर हे वर्षभर युद्ध सुरू राहिलं. 27 ऑक्टोबरपासून पुढे 1948 मध्ये वर्षभर काही ना काहीतरी चकामकी होत राहिल्या आणि लोकांनी तिथे बरेचसे लूटपाट केली पाकिस्तानी जे तिथे आलेले होते अतिरेकी त्या लोकांनी. तर जोझिलाचं महत्त्व आता आपण ऑपरेशन बायसन जे म्हणतो आहे, तर त्याची जिओग्राफी आपण समजून घेतली पाहिजे जम्मू काश्मीरची. जे पूर्वी एक राज्य होतं जम्मू काश्मीर आणि लडाख. तर इकडे जेव्हा हे सुरू होतं जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे काश्मीरच्या खोऱ्यासाठी युद्ध सुरू होतं तेव्हा लडाखच्या बाजूनी म्हणजे स्कार्दू आणि बाल्टिस्तान त्या बाजूनी जर नकाशावर बघितलं तर आत्ताचं जे लडाख आहे ते लेहवरती कब्जा करण्यासाठी पाकिस्तानमधनं सैन्य तिकडे पण आलेले होते आणि त्यांनी झोझिला नावाचा जो पास आहे जो काश्मीर खोऱ्याला लडाख बरोबर जोडतो. साधारण 11,500 फुटावरती हा पास आहे. आजही तो रस्ता तिथे आता सध्या एक बोगदा बांधण्याचं चाललेलं आहे नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली. ज्या बोगद्यात तुम्हाला पूर्ण वर्षभर
तिथून प्रवास करता येईल किंवा यातायात सुरू राहील. अशी एक व्यवस्था करण्याची तिथे योजना आखलेली आहे आणि बरेच वर्ष ती प्रयत्न चाललेले आहेत ते. ते आता बहुतेक त्या प्रयत्नांना फळ मिळेल. तर अशा त्या जोझिलाच्या जागी पाकिस्ताननी कब्जा करून ठेवलेला होता. म्हणजे त्यांचा एक मनसुबा असा होता, की लडाखला आपण पूर्णपणे हस्तगत करून घेऊ. कारण भारताचे सैनिक जोझिला पार करून जोझिला अजूनही बंद होतो साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बर्फ इतका पडतो तिथे 11,000 फुटावरती, की तो पास बंद होऊन जाऊन रस्ता तुटतो. संपर्क लडाख आणि काश्मीरच्या मधला संपर्क तुटला जातो. अशा परिस्थितीमध्ये साधारण सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबर 1948 मध्ये भारताच्या सैन्याने जोझिलावरती चढाई करून तो परत आपल्या कब्जात आणण्याचा प्रयत्न केलेला होता. तो असफल झाला. पण त्यांना असा आदेश दिला गेला ऑक्टोबरमध्ये, की तुम्ही काही केल्या, जोझिलावरती आपला कंट्रोल परत हस्तगत करा, परत कंट्रोल आणा आणि पाकिस्तानच्या सैनिकांना तिथून माघार घ्यायला लावा. तेव्हा अ, जे ऑपरेशन लॉन्च केलं गेलं, त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन बायसन. सर खरं तर रंगाडे घेऊन तिथे हल्ला करण्याची योजना आखली गेली होती आणि मला असं वाटतं 11,500 फूट उंचीवरती रंगाडे घेऊन जाणं आणि तेव्हा लढाईच्या संपूर्ण मनसुबे आखणं ही इतिहासातली पहिली घटना होती. याही दृष्टीने हे ऑपरेशन खूप महत्वाचं होतं. याबद्दल मार्गदर्शन करा. बरोबर आहे आणि तसे पुष्कळ ऑपरेशन झाले. पूंछमध्ये खूप मोठी युद्ध झालं, मोठं युद्ध झालं पूंछमध्ये त्याच वेळेस 1947 मध्ये. बारामुल्लाला खूप मोठं युद्ध झालं. लडाखमध्ये खूप मोठं युद्ध झालं. पण जोझिला जे युद्धाचे एक खास आठवण लोकांना का करून द्यायला पाहिजे? तर जेव्हा नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी ज्यांना आदेश दिला गेला, तेव्हा के.एस. थिमय्या मेजर जनरल तेव्हाचे के.एस. थिमय्या होते, जे पुढे भारताचे लष्कर प्रमुख झाले, जनरल थिमय्या. 1960 मध्ये ते रिटायर झाले. तर ते तेव्हा मेजर जनरल म्हणून काश्मीरच्या खोऱ्यात तैनात होते. 19 डिव्हिजन जी आहे आता बारामुल्लाला असते, त्याचे ते प्रमुख होते. आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकली गेली होती, की तुम्ही काही केल्या बर्फ तिथे जमण्याच्या आधी आणि जोझिला बंद होण्याच्या आधी जोझिलावरती कब्जा झाला पाहिजे भारताचा. तर मग त्यांनी हे ठरवलं, की तिथून त्या उंचीवरती चढण्यासाठी नुसते पायदळ जाऊन तिथे काही फायदा होणार नाही. तिथे आपल्याला रणगाडे घेऊन जायला लागतील, टँक्स घेऊन जायला लागतील. पण हे टँक्स कधी आजपर्यंत इतक्या उंचीवरती गेलेले नव्हते. टँक्सचं ऑपरेशन नेहमी जे होतं हे प्लेन्समध्ये होतं. सपाट जागेवरती होतं. वाळवंटात किंवा सपाट जमीन जिथे असते तिथे टँक्स वापरल्या जातात. पण त्यांनी हे ठरवलं थोडंसं इनोव्हेशन करून, की टँक्स गेल्या पाहिजेत. टँकला बघून लोकं पळून जातील किंवा टँकच्या फायर पॉवर समोर त्यांचं पायदळ पाकिस्तानचं टिकू शकणार नाही. पण ते न्यायचं कसं? टँक स्वतःच्या जोरावरती इतकं जाणं, त्यांचं वजन इतकं जास्ती असतं आणि तेव्हाची जी परिस्थिती आजही 4 व्हील ड्राईव्ह घेऊन जाताना सुद्धा जोझिलावरती चढाई करताना किंवा जोझिला पार करताना गाड्यांना त्रास होतो. इतक्या वर्षानंतर 75 वर्षानंतर सुद्धा. तर त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये ते जे टँक्स अंडर पॉवर्ड होते, त्यांची एवढी इंजिनची पॉवर नव्हती, ताकद नव्हती. अशा परिस्थितीत कसे ते गेले टँक्स, त्याची कहाणी आहे ऑपरेशन बायसन. तर त्यांना जेव्हा आदेश दिला गेला, तेव्हा त्यांनी असं ठरवलं, की त्यांचं वजन टँकचं खूप जास्ती आहे. स्वतःचंच वजन इतकं जास्ती आहे. तर त्याला कमी कसं करायचं? म्हणून टँकची जी नळी असते, त्याच्यातनं फायर होतं. त्या नळ्यांना काढलं गेलं, डिस्मेंटल केलं गेलं आणि त्यांना वेगळ्या ट्रक्समधनं त्या नळ्यांना तिथे जोझिलाच्या आसपास पोहोचवलं गेलं. त्यांनी काही थोडं बहुत वजन कमी झालं. जेवढं वजन त्यांना कमी करता येत होतं, चिलखत जे टँक्सवरती असतं, त्याच्यातले जेवढे चिलखताचे भाग काढता येत होते, ते सगळे काढले गेले आणि ट्रक्सवरती ते टाकले गेले. आणि ट्रक्समध्ये त्यांना ते घेऊन गेलं गेलं आणि मग स्वतःच्या जोरावरती M5 टँक्स जे होते, स्टुअर्ट टँक्स म्हणायचे त्यांना त्यावेळेस. दुसऱ्या महायुद्धात त्याचा खूप वापर केला गेलेला होता. त्या टँक्सवरती 7 कॅव्हलरी रेजिमेंट जी होती, तिला सांगितलं गेलं, की तुम्ही आता हे टँक्स या कूच करतील, हे रणगाडे तिथे जातील जोझिलावरती. तर बालताल म्हणून एक जागा आहे, जिथे आता अमरनाथ यात्रेसाठी यात्री जमा होतात आणि अमरनाथला जातात दुसऱ्या दिशेला. पण जोझिलाच्या रस्त्यावर सुद्धा बालताल येतं.
तर बालतालच्या खोऱ्यांमधनं हे टँक्सना जमा केलं गेलं, या रणगाड्यांना जमा केलं गेलं आणि त्यांनी तिथून चढाई करायला सुरुवात केली. त्याला एक 7 ते 8 दिवस लागले जोझिलापर्यंत पोहोचण्यासाठी या टँक्सना. मग तिथे त्या जो रस्ता बनवला गेला, मद्रास सॅपर्स म्हणजे जसं बॉम्बे सॅपर्स आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे खडकीला जसं आहे सीएमई कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आणि बॉम्बे सॅपर्स असं जे आहे, इंजिनिअरिंग रेजिमेंट म्हणतात त्यांना. त्या इंजिनिअर रेजिमेंटनी मद्रास सॅपर्सच्या 2 कंपनीज म्हणजे जवळ-जवळ 200 सॅपर्सनी, इंजिनिअरचे जे रेजिमेंट असतात त्यांच्या लोकांनी हा रस्ता तयार केला आणि जिथे-जिथे रस्ता धसत होता, रस्ता तुटत होता, तिथे-तिथे रिपेअर करत गेले. टँक्स वरती चालत गेल्या. म्हणजे चालवत गेले स्वतः ते तिकडे. तिथे पोहोचल्यानंतर मग त्या टँक्सनी चढाई केली. आणि 1 नोव्हेंबर 1948 मध्ये जोझिलावरती भारताचा कब्जा झाला. कारण टँकनी, रणगाड्यांनी जेव्हा 2-3 फायर केले, तेव्हा जे होते नव्हते तेवढे सैनिक तिथून पळून गेले पाकिस्तानचे आणि भारताचा तिथे कब्जा झाला. तर टँकला असं बघितल्यानंतर समोर येताना अंगावरती कोणी तिथे थांबू शकत नाही. तुम्ही किती तुमच्याजवळ बंदूक असू दे किंवा काही असू दे. तर हा जो एक प्रकार केला गेला, जो आजपर्यंत केला नव्हता. एवढ्या उंचीवरती रणगाडे गेले नव्हते. त्याच्यामुळे ऑपरेशन बायसनला म्हणजे ऑपरेशन बायसन लक्षात घेतलं पाहिजे किंवा त्याची आठवण ठेवली पाहिजे. आणि जनरल थिमय्यांना आणि 7 कॅव्हलरीच्या लोकांना आणि मद्रास सॅपरच्या लोकांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी जोझिलाचा कब्जा घेतला. त्यामुळे लडाख आपल्याकडे राहिलं भारताकडे आणि जम्मू काश्मीर पण आजपर्यंत भारताकडेच आहे. त्याच वेळेला कारगिल सुद्धा ताब्यात घेतलं गेलं होतं, अशी काही ठिकाणी वाचनात आलेलं आहे. हे सत्य होतं? होतं ना. तेव्हा त्या सगळ्या भागाची भौगोलिक सीमा आणि भौगोलिक आधिपत्य कोणाचं होतं याची काही क्लॅरिटी नव्हती कोणाजवळही. तेव्हा भारत एकच होतं आणि आज जे आपण ज्याला पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर म्हणतो, अ, ते भारताचंच अंग होतं, तो भाग. पण तेव्हा पाकिस्तानला पूर्ण जम्मू काश्मीर त्यांच्या आधिपत्याखाली यावं अशी एक इच्छा होती आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळ्यांना तिथे पाठवलं होतं. सैनिक पाठवले होते आणि काही मारेकरू पण पाठवले होते. तर त्यांना जेव्हा तिथे थांबवावं लागलं, तेव्हा कारगिलवरती कब्जा. तर कारगिल बऱ्याच वेळेला एकदा पाकिस्तानकडे किंवा त्यांच्या कंट्रोलमध्ये, एकदा भारताच्या कंट्रोलमध्ये. म्हणजे 1947, मग 1965, 1971 आणि 1971 नंतर कारगिल आणि द्रास आणि बटालिक वगैरे सगळे भारताकडे त्यांचं आधिपत्य राहिलेलं आहे. 1999 मध्ये जनरल मुशर्रफनी परत तो प्रयत्न केला, की जोझिला जेव्हा बंद असतो अजूनही, त्यावेळेस कारगिलला कट ऑफ करून किंवा लडाखला कट ऑफ करून सूड घ्यायचा भारतावरती त्यांनी हा कट रचला होता. आणि म्हणून कारगिलमध्ये तेव्हा घुसखोर आले होते पाकिस्तानी, जे अतिरेकी होते ते लोक. आणि त्याची कहाणी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी स्वतः कारगिलचं युद्ध रिपोर्ट केलेलं आहे 1999 मध्ये. पण तेव्हा कमीत कमी रस्ते ठीक होते किंवा विमानं तिथपर्यंत जात होती. 1948 मध्ये हे सगळं काहीच नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे ऑपरेशन केलं गेलं किंवा जे धाडस दाखवलं आणि जे एक प्लॅनिंग केलं जनरल थिमय्या आणि त्यांच्या स्टाफनी, त्याला दाद देण्यासारखी आहे. आणि म्हणून हा आपण कार्यक्रम करतोय, की लोकांच्या लक्षात यावं, की अशी अद्भुत कामं केली गेलेली आहेत, धाडसी कामं केली गेलेली आहेत. त्यामुळे आज जम्मू काश्मीर भारताचं एक अविभाज्य अंग म्हणून मानलं जातं किंवा आहे. सर, याच ऑपरेशनचा एक भाग म्हणून त्यावेळेला तिथे एक रनवे सुद्धा तयार करण्याच्या योजना बनवल्या गेल्या होत्या. रनवे तयारही झाला होता. हा रनवे नेमका कोणत्या कारणासाठी म्हणजे गरज पडली तर रणगाड्यांच्या बरोबरीने हवाई हल्ल्यांमधनं सुद्धा शत्रूवरती कब्जा केला जावा किंवा शत्रूला तिकडनं मागे पडतवून लावावं, अशी योजना होती का त्यावेळेला? झोजिलाच्या जवळ तर रनवे करणं शक्य नव्हतं. बालतालमध्ये जी जागा आहे त्या खोऱ्यामध्ये, तिथे एक प्रयत्न झाला होता. आणि लेह आणि कारगिल या ठिकाणी, लेहमध्ये एक ऑलरेडी एक रनवे होता, तो मोठा केला गेला आणि तिथे टँक्स उतरवल्या गेल्या. विमानात रणगाडे घेऊन गेले गेले आणि तिथे उतरवले गेले. तिथे सुद्धा त्यांचं वजन कमी करण्याची व्यवस्था कशी केली, तर सगळे भाग जेवढे काढता येत होते तेवढे भाग काढून नेले आणि परत तिथे जाऊन जोडले. वेगवेगळ्या वेळेस तिथे ते भाग घेऊन गेले आणि मग तिथे जोडले गेले. त्यावेळेस खूप असे इनोव्हेशन्स, खूप काही सुधारणा त्यात करायला लागल्या. वेळेवरती काहीतरी विचार करून, त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन करून अशा परिस्थितीत, कारण तेव्हा भारताकडे ना पैसा होता, ना तेवढी कुवत होती भारतीय सैन्याकडे. पण धाडस होतं आणि देशासाठी काही करण्याची एक मनशा होती. ती त्यांनी तेव्हा दाखवून दिली आणि तेच तो ऑपरेशन बायसन आपण जे आता बोलतोय,
ते त्यावेळेस झालं 75 वर्षापूर्वी बरोबर 1 नोव्हेंबर 1948. सर, जसं आपण कायम म्हणत आलेलो आहोत, की कारगिलवरती कब्जा करणं याच्या मागचा उद्देश हा सियाचीनवरती कब्जा करण्यासाठी म्हणूनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर याच्याही मागे 1948 मध्ये ज्यावेळेला लडाख बाजूला काढण्याचा प्रयत्न झाला होता, तर त्याच्याही मागे पाकिस्तानचा हाच उद्देश होता? हाच उद्देश होता, पण तेव्हा सियाचीन त्या ह्याच्यात म्हणजे कोणाच्या मनामध्ये किंवा मनोगत कोणाचं नव्हतं. सियाचीन माहिती पण नव्हतं लोकांना. सियाचीनच्या बाबतीत माहिती व्हायला लागलं साधारण 70च्या दशकाच्या शेवटी किंवा 80च्या दशकाच्या सुरुवातीला. सियाचीनच्या बाबतीत किंवा सियाचीनचं महत्त्व काय आहे त्यावेळेस कळायला लागलं. तोपर्यंत सियाचीन म्हणजे जसं जेव्हा भारताची आणि पाकिस्तानची वार्ता झाली, एल-ओ-सी कुठे पूर्वी त्याला 48च्या युद्धविरामानंतर जिथे-जिथे भारतीय सैनिक होते आणि जिथे पाकिस्तानी सैनिक होते तिथे एक युद्धविराम केला गेला. जैसे थे त्या परिस्थितीमध्ये आणि एक लाईन आखली गेली नकाशावरती. त्या लाईनला तेव्हा नाव दिलं गेलं होतं सीज फायर लाईन. 1949 आणि 50 मध्ये सीज फायर लाईन फायनल केली गेली, की तुम्ही तिकडे आहात, आम्ही इकडे आहोत. असं ते एक त्यांचं डिमार्केशन केलं गेलं नकाशावरती आणि त्याप्रमाणे जैसे थे असं होतं त्याप्रमाणे राहिले. ती लाईन राहिली आणि त्या लाईनच्या शेवटचा जो भाग होता त्याला म्हणजे नकाशावरती जे कोऑर्डिनेट्स दिले जातात, त्या कोऑर्डिनेटचा नंबर होता NJ9842. आणि त्यांनी म्हटलं होतं, की सी-एफ-एल किंवा नंतर एल-ओ-सी एक जी 1971च्या युद्धानंतर 72 मध्ये त्याला नवीन नाव दिलं गेलं. लाईन ऑफ कंट्रोल म्हटलं गेलं. सो लाईन ऑफ कंट्रोल विल रन फ्रॉम पॉइंट ए म्हणजे खाली जम्मू काश्मीरच्या तिथे पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरून तिथून ती येऊन शेवटी NJ9842 ला ती संपेल आणि त्याच्या पुढे जी काही सीमा असेल, थेन्स नॉर्थवर्ड्स असं एक सेंटन्स तिथे एक वाक्य टाकलं गेलं. त्या परिस्थितीमुळे किंवा त्या वाक्यामुळे सियाचीनचा पूर्ण जो एक वादविवाद आहे म्हणजे वादविवाद खरं तर भारताकडनं काहीच नाहीये. कारण भारत पूर्णपणे सियाचीनवरती कब्जा करून बसलेला आहे. पण पाकिस्तानला वाटतं तो विवाद आहे, तो वाद आहे आणि म्हणून सियाचीनवर पण आमचा तेवढाच हक्क आहे जेवढा भारताचा आहे असं त्यांना वाटतं. पण तशी परिस्थिती नाहीये. आपण हे एपिसोड आधी केलेले आहेत किंवा तू लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णींबरोबर पण एक एपिसोड केला असशील. तर ते ते वेगळी कहाणी आहे. पण तसं असल्यामुळे लडाख नेहमीच सगळ्यांच्या डोळ्यात येतं. आता चायनाला लडाख पाहिजे, इकडे पाकिस्तानला पाहिजे होतं आणि म्हणून गेले 3 वर्ष एक स्टँड ऑफ चायनाबरोबर चाललेलं आहे. कारण लडाखचं जे भूभाग आहे किंवा भौगोलिक परिस्थिती भौगोलिक स्थिती आहे, त्याचं खूप महत्त्व आहे. त्याच्या बाबतीत आपण कधीतरी परत बोलूया. पण नेहमीच डोळा राहिलेला आहे भारताच्या शत्रूंचा लडाखवरती आणि जम्मू काश्मीरवर. सर, जोजिला पासचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तिथे जो बोगदा आता निर्माण होतो याचं काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्याला याचा काय फायदा होणार आहे? खूप मोठा फायदा होणार आहे, की आता कसं होतं, की 6 महिने किंवा 4 महिने तो रस्ता बंद असतो. त्यामुळे रसद पुरवणं, तिथून येणं-जाणं करणं, ट्रान्सपोर्ट जाणं, लोकांच्या मधले जे संपर्क जो असतो लडाख आणि जम्मू काश्मीरमधला, तो तुटतो पूर्णपणे. कारण तिथे बर्फ इतका जमा होतो, की तिथे काहीच तुम्हाला करता येत नाही. बोगदा झाल्यानंतर तुम्हाला 24 तास आणि 365 दिवस अ, हा रस्ता मोकळा राहील, हा सुरू राहील आणि त्याच्यामुळे जे काय भारताला पाहिजे असेल तैनाती करायची असेल, नवीन सैनिक पाठवायचे असतील, जास्ती रसद पाठवायची असेल, ते सगळं करता येईल. हा खूप फरक पडतो तुमच्या आउटलुकमध्ये आणि प्लॅनिंगमध्ये भारतीय सैन्याच्या. तर ते आता येत्या काही वर्षात ते होण्याची शक्यता आहे काम पूर्ण बोगद्याचं. ते झालं की तिथे पूर्णपणेच ज्याला इंग्रजीत गेम चेंजर म्हणतात, तसा गेम चेंजर प्रोजेक्ट तो आहे बोगद्याचा. पण त्याच्यावर काम करणं जरा कठीण आहे कारण भौगोलिक परिस्थिती म्हणजे तिथली जी भूभागाची परिस्थिती आहे ती खूपच कठीण आहे. पण तरी यावेळेस होईल असं एक नक्कीच सगळ्यांना ठामपणे विश्वास आहे त्या गोष्टीवरती. तर येत्या 2 वर्षात नक्कीच तो बोगदा तयार होईल आणि त्याचा फायदा भारतीय सैन्याला होईल. सर, जसं तुम्ही म्हणालात, की बोगदा झाल्यानंतर भारतीय सैन्याला फायदा होणार आहे. पण ज्यावेळेला 1948 साली तिथे कुठल्याही प्रकारचं चलन-वलन करण्यायोग्य रस्ते नव्हते किंवा कुठल्याही प्रकारचं दळणवळण तिथे शक्य नव्हतं. त्यावेळेला भारतीय सैन्याने इतक्या वरती, उंचावरती जाऊन रंगाडे तिथे स्थापित केले आणि पाकिस्तानी सैन्याला धडकी भरेल अशा पद्धतीचं ते कृत्य होतं. जसं तुम्ही म्हणालात, की त्याच्यामध्ये इंजिनिअर्सची सुद्धा खूप मोठी मदत होती. म्हणजे हे फक्त आणि फक्त सैन्याचं काम नाही, तर सैन्याच्या आजूबाजूने असणाऱ्या बाकीही लोकांचं एक टीमवर्क जे असतं, या टीमवर्कचा एक पुरेपूर
मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण या ऑपरेशनकडे नक्कीच बघू शकतो. आणि आजच्या पिढीला म्हणजे 75 वर्षांपूर्वी झालेलं हे ऑपरेशन, जसं मी म्हटलं, की काळाच्या ओघामध्ये थोडंसं विसरलं गेलं होतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडंसं त्याला कुठेतरी उजाळा मिळालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं हेच वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आज जी काही माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात, या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजचा भाग आणि या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.